एकलव्या निघाल्या गणपती आणायला. बघ इथे जरा बघ. चला बस चला. पाठ. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. आम्ही आलो आहोत गणपती बाप्पांना घरी घेऊन जायला. इथे बऱ्याचशा मूर्त्या आहेत, त्या अजून घेऊन गेलेल्या नाहीत. आम्ही आलो आहोत आमच्या गणपती बाप्पांना घरी घेऊन जायला. तर आम्ही ऑलरेडी पहिला बुक केलेला, म्हणजे आलो आज आणि आजच बुक केला. पण आम्हाला खूप छान आणि सुंदर रेखीव अशी मूर्ती मिळालेली आहे. मोरया मोरया. हां थांब गाडी जाऊ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मोर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बाप्पा बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर बाप्पा आलेले आहेत. एकलव्य घेऊन आल्या बाप्पांना. तर त्यांचं स्वागत एकलव्याचे पाय धुवून हळदी कुंकू लावून आणि पंचारती करून मगच आतमध्ये घेतात. आणि कोणाची दृष्ट लागली असेल रस्त्याने येताना म्हणून त्याच्यासाठी अंगावरून तुकडाही टाकतात. आमच्या इकडे ही पद्धत आहे. तर एकलव्यालाही मजा येत होती, कारण त्याला म्हणजे लहान मुलांना एक आनंद असतो. लहान मुलांनाच नाही तर मोठी लोकंही खूप खुश असतात, कारण त्या 10 दिवसात एक पॉझिटिव्ह वेव्ह असतात घरामध्ये. छान खाणं पिणं, आरत्या, खेळ, असं बरंच काही होतं. तर या व्हिडिओमध्ये एकलव्याने घरच्या घरी पूजा आणि स्थापना कशी केली आहे ते बघूया. आणि अक्षता पण टाक आणि सुपारी आणि 1 रुपया. आणि ही अशीच ढाळी ठेवायची त्याच्यावर. श्री गणेशाय नमः बोला. श्री गणेशाय नमः. गुलाबाचा नाही काय ते कुंकवाचा. श्री वरुण देवताय नमः बोल. श्री वरुण देवताय नमः. गुड बॉय. उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुक्तामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवस्त्रं चतुर्थकं लम्बोधरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाश्रमं नवमं भालचन्द्रं च मंगलमूर्ती मोरया. येतोय का ठेवायला? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सुपारी ठेवून श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम. देते. आणि त्या अक्षता देवाच्या अंगावर टाकायच्या. वाहा. हे बघ अंगावर म्हणजे अशा. हे घे. अक्षता वाहिल्यास आता आकाशातल्या देवतेला नमस्कार करायचा. वर आकाशाकडे बघायचं. आकाशाकडे बघायचं. हां. आणि आपल्या कुलदेवतेला कुलदेवता, ग्रामदेवता, ज्योतिर्लिंगा, आई जानेमाई, आई अंबाबाई असं मनात म्हण आणि नमस्कार कर. आणि तिकडे आपले देव सगळे आहेत ना, तिकडे जाऊन पाया पडचं देवांच्या त्या बाजूला. इथे शेठच्या पाया पड. इथून खालून माझ्या पाया पड. व्हेरी गुड. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. आता हे तांबण्यात सोडायचं. ओम नारायणाय नमः.
आता एक फूल घे, त्याच्यावर अक्षता घे आणि हात जोड. हात जोडायचे आणि कुलदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, सगळ्या देवांना आठवायचं. सगळ्या देवांचे आठवण काढ. ओम ब्राह्मण देवतायभ्यो नमः असंही म्हणायचं. मनात मी जे बोलते ते मागे मागे बोल. आणि ते फुल वाहा तिथे. आणखी एकदा करायचं आचमन. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम नारायणाय नमः. तामणात सोड आणि हात जोड. अक्षत आणि फूल घे. त्या गणपती देवतांना म्हणायचं, आज तुमची स्थापना होणार आहे. आमच्या घरात स्थापना होणार आहे. तर आम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू द्या. चांगली बुद्धी द्या मला. हां, आणि आमच्या घरावर सदैव असाच आशीर्वाद राहू द्या तुमचा. आमच्या घरावर सदैव असाच आशीर्वाद राहू दे तुमचा. ते फुलावर पाणी घे आणि ते तांबणात सोडून दे. फूल आणि ते पाणी. गणपती बाप्पा, मी एकलव्य बळवंत पोतेकर माझ्या आई समवेत तुमची स्थापना करीत आहे. तुमचं माझ्या सर्व कुटुंबावर आणि माझ्या आई वडिलांवर तुमचं लक्ष राहू द्या. आम्हाला धन संपत्ती ऐश्वर्य सर्वांना सुखी ठेवा. आमचं धन ऐश्वर्य संपत्ती सगळ्यांना सुखी ठेवा. आता आपला गणपती मातीचा आहे, त्यामुळे आपण त्याला पाण्याने आंघोळ नाही घालू शकत किंवा अभिषेक नाही करू शकत. म्हणून आपण पितळेचा गणपती घेणार आहोत. तर पितळेचा गणपती घेण्याच्या अगोदर तांदूळ घे. पहिला तांदूळ ठेव खाली थोडेसे, त्याच्यावर मूर्ती ठेव. आता त्या मूर्तीवर 3 वेळा तांदूळ व्हायचेत. पहिलं 3 वेळा तांदूळ व्हा. थोडे थोडे घे. हां, पाणी हे करायचं, पाण्याचा अभिषेक. आणि बोलायचं, हे देवता आम्ही तुला शुद्धोदकाने अभिषेक करीत आहोत. हे देवता आम्ही अजून 2 वेळा. हे देवता तुला आम्ही शुद्धोदकाने अभिषेक करीत आहोत. शुद्धोदकाने अभिषेक करत आहोत. आता पंचामृताने घालूया. हे देवता आम्ही तुला पंचामृताने स्नान घालीत आहोत. हे देवता आम्ही तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहोत. आता हळदी कुंकू आणि बोलायचं, हे देवता गणपती बाप्पा आम्ही तुला हळदी कुंकवाने स्नान घालत आहोत. देवता गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला हळदी कुंकूने स्नान घालत आहोत. गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता अभिषेक करणार आहोत. पाण्याचा अभिषेक करायचा. तुला अथर्वशीर्ष येतं? नाही. पाण्याचा अभिषेक कर. जर तुला येत नाही तर मग तू ओम गम गणपतये नमः म्हणत राहा. ओम गण गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋत्यं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं वच्मि अवत्वं वाम अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवदातारम् अवानूनमशिष्यम् अवत्पश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयस्त्वम् आनन्दमय त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. आता धूप दीपाने आरती करायचं. मग धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी बोल. धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी. पुष्पम समर्पयामी बोल. पुष्पम समर्पयामी. आता ते फूल आहे ना आपल्या डोळ्याला लावायचं. तुझ्या डोळ्याला लाव, माझ्या डोळ्याला लाव. माझ्या थंड लागते ना. वास पण घे फुलाचा. हां, आणि असं डोक्यावरून फिरवायचं आणि तिथे एका बाजूला ठेवून दे. खाली एका बाजूला ताटा नाही, खाली 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 फुलपत्र्याच्या बाजूला ठेव तिकडे. हां, एकलव्य काय करतोय? अक्षता ठेव इथे, इथे ठेव अक्षता. व्यवस्थित ठेवणार एकलव्य.
त्याच्यावर गणपती आपल्याला हे करायचं स्थापना. हां, आता हे कर, गणपती घे आणि त्याने पुस. झालं पुसून? तेव्हा इथे स्थापना करायची. छान. आता हळदी कुंकू, अक्षता, हळदी कुंकू हा पहिला. हळदी कुंकुम विलेपनार्थे समर्पयामी. फूल. ओम पुष्पम समर्पयामी. आता तो धूप दीप दाखव. ओम धूपम दीपम समर्पयामी. बस. आता आपल्याला आता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घे. गणपती बाप्पा, तुम्हाला गुळ खोबरं आवडतं गुळ खोबरं आवडतं म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवत आहोत. म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवत आहोत. त्याचा स्वीकार करा. याचा स्वीकार करा. चला आता हे बघा, पहिला विडा आहे ना. ऐक, थांब 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 थांब, ते नंतर एकलव्य ऐक ना माझं. आता हे ना फक्त अगदी असं थोडंसं पाणी असं शिंपड. चल पहिल्या विडा हे कर, हात जोड. हात जोड पहिल्याच विड्याला फक्त. ते कुंकू हा विड्याला थोडंसं. पाया पड विड्याच्या. आता आपण क्रमाक्रमाने सुरुवात करायची. काय करायचं आता? क्रमाक्रमाने सुरुवात. तू गुळ खाल्लास? एकले पूजा करत असताना खातात का? हाय काय ना दुसरा आमचा बाप्पा, याला गुळ भयंकर आवडतो. दिवसभर ते लपून ठेवावा लागतो गुळ. चला आता पाया पडायचं प्रत्येक. आता आपण गणपतीचं पूजन झालेलं आहे. आता चौरंगाच्या पाया, चौरंगाला हात लाव आणि पाया पड. पाया पडा चौरंगाच्या. आता चौरंगाला हळदी कुंकू हा, अक्षता, फूल, पटापट. फूल घे. आता दिव्याची पूजा. दिव्याला हळदी कुंकू ना. घंटी वाजव. अरे फूल. आता घंटी घे. घंटीची स्थापना इथे कर. तिला हळदी कुंकू वाहा, फूल वाहा. फूल. घंटीची पूजा झाली, दिव्याची झाली, चौरंगाची झाली. आता मेन म्हणजे जमिनीची. जमिनीला हात लाव. थांब. जमिनीला हात लाव. पाया पड जमिनीच्या. जमिनीला हळदी कुंकू लाव. फूल वाहा. जमिनीची पूजा का करायची? कारण आपण तिच्या अंगावर दररोज इकडे तिकडे नाचत बागडत असतो ना, चालत असतो, हो की नाही? म्हणून. आणि जमिनी मातेचे उपकार म्हणायचे. तिचे बोल, आई तुझ्या अंगावरून दररोज आम्ही चालत असतो, तर आम्हाला माफ कर. खाली खाली पाय पड. आई आम्ही दररोज तुझ्या खाली वाक ना. अंगावर चालत असतो, आम्हाला माफ कर आणि तुझे खूप खूप उपकार. आम्हाला माफ कर आणि तुझे खूप खूप उपकार. पाय पडा. त्या बाजूला ठेव कलश. जरा खाली त्याच्यात तांदूळ ठेवायचे. त्या बाजूला मागे नाही, मागे नाही, मागे नाही थोडंसं. तर ठेव व्यवस्थित ठेव. आता हे कोण आहेत? हे जे आपण कलशात ठेवले ते कोण आहेत? ज्योतिबा. नाही, वरुण देवता. वरुण देवता म्हणजे कोण? 3 वेळा. एकदा डोक्याला लावायचं, खाली ठेवायचं, परत डोक्याला लावायचं, परत खाली ठेवायचं, परत डोक्याला 3 वेळा करायचं असं. ओम वरुण देवता आहे ना. वरुण देवता, तुला वरुण देवता म्हणजे जे पाऊस पाणी येतो ना शेतकऱ्याला. आपण शेतकरी आहोत ना. तिला वरुण देवतेला सांगायचं पाऊस पाणी व्यवस्थित होऊ दे आणि शेतकऱ्याच्या पदरी खूप धान्य पडू दे आणि सुखी राहू दे शेतकरी. बोल. शेतकऱ्याच्या पदरी भरपूर धान्य पडू देत, पाऊस पाणी नीट येऊ देत. शेतकऱ्याच्या पदरी खूप धान्य पडू दे, पाऊस पाणी येऊ दे, नीट येऊ देत, भरपूर येऊ देत, भरपूर येऊ देत आणि शेतकरी आनंदी राहू देत. आणि शेतकरी आनंदी राहू दे. कसं राहू दे शेतकरी? आनंदी. चल मूर्तीवर पाणी शिंपडायचं. आता मूर्तीची पूजा करणार आहोत आपण. थोडंसंच घे. सॉरी. आता पंचामृत पण घे पात्रात. हां, आता ती मातीची मूर्ती आहे रे. आपण पहिला ह्याची केलेली आहे, पण आपल्याला ही पण गरजेची आहे पूजा करणं. कारण ह्याच्यात प्राण आणायचे असतात म्हणून ही पूजा. ठीक आहे. हळदी कुंकू वा असं लांबूनच. आता आपल्याला मूर्तीमध्ये प्राण आणायचे आहेत, तर आपण तुपात थोडंसं बुडवायचं. थोडंसं. हां, पहिला डोळ्यांना लाव. डोळ्यांना लावून काय बोलायचं? हे देवा, मी प्राणप्रतिष्ठा करत आहे, या मूर्तीत प्राण येऊ देत. आणि हृदयावर आपल्या हात ठेवायचा आहे. हृदय कुठे तुझं? हां, हृदयावर ठेवून मग डोळ्यांना लाव. हां, आणि बोल, तुझ्या मूर्तीमध्ये प्राण येऊ देत
तुझ्या मूर्तीमध्ये हां, प्राण आणि दोन्ही छातीला लाव, दोन्ही साईडला, सोंडीला लाव, पोटोबाला लावा, मग पायाला, आणि त्या इथे खाली ठेवून दे दुर्वा. आता पप्पांना हे घे, आपलं कापसाचं वस्त्र, करपा वस्त्र म्हणतात त्याला. व्हेरी गुड. करपा वस्त्र समर्पयामी. आता जानवं घालायचं. जानवं कसं घालायचं? कसं घालायचं? देवाच्या डाव्या बाजूने, उजव्या ते डाव्या बाजूने घालायचं, त्या बाजूने, या बाजूला, डाव्या खांद्यावरून. उजव्या खांद्यावर का? डाव्या खांद्यावर नाही. हां, सोंडेच्या आतून घे. सोंड्या. कंठी, दुर्वांची कंठी तुला येईल घालता? हो. मागे लावते. फुल घे, जास्वंदीचं. जास्वंदीचं फुल व्हा, पायाच्या जवळ व्हायचं, डोक्यावर नाही. ठीक आहे. आता गुळ खोबरं कुठे बघ, त्याचा नैवेद्य दाखव पहिला. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, विधानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. हातामध्ये ठेवायचं आणि त्याचा स्वीकार कर. त्याचा स्वीकार कर. गणपती बाप्पा तुला आवडतं गुळ खोबरं? गणपती बाप्पा तुला आवडतं गुळ खोबरं? त्याचा स्वीकार करा. त्याचा स्वीकार करा. मी जी तुझी भोळ्या भावाने पूजा केली आहे तिचा स्वीकार कर. तिचा स्वीकार कर. काही चुकलं असेल तर माफ कर. कान पकड. काही चुकले असेल तर माफ कर. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. थांबा. तिला हळदी कुंकू व्हा. आपली छानशी सागर संगीत पूजा झालेली आहे. आम्ही घरच्या घरीच केली आहे. दरवर्षी मी घरच्या घरीच करते. श्री गणेशाय नमः. नारद्वाचर प्रणमिषे देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं. प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं तृतीयं कृष्णपिङ्गाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराज कलादेन्द्र धूम्रवर्णं तथाश्रमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकं. हे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. हे घे तर आरती. प्रसाद आहे का? प्रसाद काही माहीत नाही. बघा प्रसाद. त्याला घाई झाली आहे, मंडळाचा गणपती आणायचा आहे, तिकडे जायचं आहे त्याला. खावा गणपती बाप्पा.